रोज वापरात येणाऱ्या किचन टिप्स. नंबर 1. भात शिजवताना 1 कप तांदळासाठी 1 ग्लास पाण्याचा वापर करा. याने भात मोकळा सुटसुटीत होतो. नंबर 2. कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्री कडधान्य पाण्यात भिजत घाला. नंबर 3. डाळ चांगली होण्यासाठी अर्धा ते 1 तास आधी पाण्यात डाळ भिजत घाला. नंबर 4. स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा. म्हणजे पुलाव, खिचडी, वाटणाच्या भाजीमध्ये गरम पाणी वापरले की भाजी देखील छान लागते आणि शिजण्यासाठी वेळ कमी लागतो. नंबर 5. भाजीसाठी लागणारे वाटण आठवड्याभरासाठी एकदाच करून ठेवा. म्हणजे स्वयंपाक करताना वेळ लागणार नाही. नंबर 6. ज्वारीचे पीठ जुने झाले असेल तर त्यात 1 चमचा गव्हाचे पीठ टाकून भाकरी बनवा. भाकरी बनवताना अजिबात तुटणार नाही. नंबर 7. रस्सा भाजी बनवताना त्यामध्ये दही फेटून घाला किंवा काजूची पेस्ट, फ्रेश क्रीमचा वापर करा. त्यामुळे भाजीला चव छान येते. नंबर 8. चेहऱ्याला हळद, गुलाब पाणी मिक्स करून लावल्यास चेहऱ्याचा रंग उजळतो, शिवाय पिंपल्स देखील येत नाही. नंबर 9. तांदळाचा पांढरा भात केल्यानंतर तांदळाची पेज किंवा पाणी वरती येते. ते पाणी केसांना लावल्याने केस चमकदार बनतात. नंबर 10. वांग्याचे भरीत बनवताना मसाला वाटला नसेल तर भाजलेले शेंगदाणे, लसूण, खोबरे पाणी न घालता त्याचे वाटण करून वांग्याचे भरीत बनवले तर चव देखील भन्नाट येते. नंबर 11. पाव, ब्रेड कडक झाले असतील तर मिक्सरमध्ये घालून कांदा, लसूण मसाला, खोबरे, मीठ घालून जाडसर भरड करा. ही चटणी वरणासोबत तोंडी लावायला खूप टेस्टी लागते. नंबर 12. चमकदार बर्फ बनवण्यासाठी पाणी उकळून थंड झाल्यावर ट्रेमध्ये टाका आणि मग तो फ्रीजमध्ये ठेवा. याने बर्फ चमकदार बनतो. नंबर 13. मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून त्यात शेंगदाण्याचा कूट, लसूण घालू शकता. शिवाय मेथीची भाजी शिजल्यानंतर त्यावरून 1 चमचा तेल टाका. यामुळे भाजीला चव छान येते आणि भाजी देखील कडू लागत नाही. नंबर 14. इडली डोशाचे पीठ शिल्लक राहिल्यानंतर ते आंबट होऊ नये यासाठी त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालाव्यात. यामुळे पीठ आंबत नाही. नंबर 15. टोमॅटो पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालावे आणि मग टोमॅटो शिजवून घ्या. किंवा मायक्रोवेव्ह असेल तर 1 मिनिटासाठी टोमॅटो गरम करा. लगेच टोमॅटोची साल निघते आणि त्याचा वापर भाजीसाठी, ग्रेव्हीसाठी किंवा टोमॅटो सार, टोमॅटो प्युरीसाठी वापरू शकता. नंबर 16. काळे ओठ झाले असतील तर मध आणि साखर टाकून आठवड्यातून 2 वेळा स्क्रब करा. याने ओठावरील काळे डाग निघून जातील. नंबर 17. आले पाण्यात उकळून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. नंबर 18. जर तुम्हाला मधुमेह असेल तर ब्रोकोली खावी. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. नंबर 19. रात्री नीट झोप येत नसेल तर झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्यांना तेल लावून हाताच्या अंगठ्याने जोर लावून मसाज करा. यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले होते आणि आराम मिळतो आणि चांगली झोप देखील येते. नंबर 20. आहारामध्ये पपई खावी. यामध्ये पोटॅशियम असते जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. नंबर 21. गॅस सिलेंडरजवळ देवघर ठेवू नये. नाहीतर गॅस चालू असतो आणि आपण देवाजवळ दिवा लावतो. अशा वेळेस गॅस आगीच्या संपर्कामध्ये येऊ शकतो. म्हणून देवघर सिलेंडर जवळ ठेवणे शक्यतो टाळावे. नंबर 22. सिलेंडर खाली नेहमी स्टँड ठेवा. म्हणजे गॅस इकडे तिकडे सरकवता येतो. नंबर 23. लाकडी दरवाजा कधीकधी उघडताना किंवा बंद करताना आवाज येतो. त्यासाठी आंघोळीचा साबण घ्यावा आणि थोडा वेळ घासा. त्यामुळे दरवाजामधून आवाज येणार नाही आणि सहज लावता उघडता येतो. नंबर 24. चिंच वर्षभर टिकवण्यासाठी काचेच्या बरणीमध्ये भरून चिंचेला मीठ लावून फ्रीजमध्ये ठेवा. वर्षभर चिंच चांगली राहते. नंबर 25. वांग्याचे भरीत करताना वांगे भाजताना ते प्रखर विस्तवावर भाजावे. म्हणजे ते चिवट होत नाही. नंबर 26. बऱ्याच वेळा भिजवलेल्या हरभऱ्याचा वास येतो किंवा कोणत्याही कडधान्याचा वास येऊ नये म्हणून भिजवल्यानंतर एका कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा. याने वास येणार नाही आणि धुताना मीठ लावून धुवावे. नंबर 27. अनेकदा साठवणीच्या तांदळामध्ये किडे होतात. हे किडे दूर करण्यासाठी तांदळाच्या डब्यात थोडेसे मीठ मिसळून ठेवावे. त्यामुळे तांदळामध्ये आळी जाळी होत नाही. नंबर 28. खीर बनवताना त्यात जायफळ पावडर घालू नये. यामुळे दूध फाटते. नंबर 29. किरकोळ जखमावर किंवा दुखापतीवर तुरटीची बारीक पेस्ट करून लावल्यास लवकर आराम मिळतो आणि जखमेवर लावल्यास रक्त लगेच थांबते व जखम लवकर भरून येते. नंबर 30. तुळशीच्या बिया पाण्यात भिजवून खाल्ल्याने मानसिक ताण कमी होतो. तसेच शरीरातील उष्णता कमी होते.
चला तर मैत्रिणींनो, या उपयोगात येणाऱ्या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन टिप्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.